गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र हो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक आणि हो IPS ऑफिसर. या महाराष्ट्रातला सिंह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक कर हर मैदान फतेह. खरं तर विश्वास नांगरे पाटील यांच्या मन में है विश्वास या पुस्तकानं महाराष्ट्रीयन तरुणांना वेड लावलं होतं. प्रत्येक जण IPS ऑफिसर व्हायचं स्वप्न पाहत होता. त्या पुस्तकात लेखक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा गावापासून ते IPS ऑफिसर बनण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला होता. कर हर मैदान फतेह या पुस्तकात आयुष्याचं गणित जगलेला आणि जिंकायची सवय लागलेला IPS ऑफिसर आपल्याला भेटतो, जो जगण्याचं एक वेगळं तत्वज्ञान आपल्याला सांगतो, जो स्वतः आपलं करिअर करत असताना आपल्या आसपासच्या घडणाऱ्या घटनांनी काही वेळा व्यथित होतो आणि त्याला वाटायला लागतं की आजच्या या तरुणांना लीडरशिप काय असते, जीवन कसं जगायचं असतं याचं मार्गदर्शन कोणीतरी करायला हवं. आणि म्हणूनच पुस्तक आकाराला येतं कर हर मैदान फतेह. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपलं मनोगत व्यक्त करताना लेखक विश्वास नांगरे पाटील लिहितात, IPS मध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू होण्यापर्यंतचा काळ कसा निघून गेला कळलंच नाही. सत्कार, हारतुरे, फोटो, मिरवणुका या सगळ्यातून पुढे जात आत्मविश्वास यायला लागला. शब्दांमधून ऊर्जा निर्माण झाली. आता हा आत्मविश्वास, ही ऊर्जा ग्रामीण भागात वाटायचं काम सुरू केलं. IPS मध्ये निवड झाल्यावर जीवनाचे संदर्भ बदलले. आजपर्यंत भेडसवणारे सर्व प्रश्न सुटले, पण नवी आव्हानं वासून उभी राहिली. ती आव्हानं कोणती होती हे आपल्याला हे पुस्तक वाचताना कळतं. पण ह्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच रिकॅप आहे बरं का. म्हणजे आयुष्यात जसं आपण मागे वळून पाहतो तसं IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील या पुस्तकात मन में है विश्वासचा जो प्रवास आहे तो प्रवास पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर आणतात. आणि त्यानंतर सुरू होतं ते लबासना तिथलं प्रशिक्षण. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅदमी म्हणजेच लबासना इथला तो 16 आठवड्यांचा मूलभूत कोर्स, त्यानंतर 54 आठवड्यांचं भारतीय पोलीस सेवेचं खडतर प्रशिक्षण व हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर घेतलेलं प्रशिक्षण, त्यातून एक अधिकारी कसा घडत गेला हेही विश्वास नांगरे पाटील खूप छान पद्धतीने सांगतात. IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांच्यामध्ये एक उत्तम पोलीस अधिकारी तर आहेच, पण एक चांगला लीडर आणि त्याचबरोबर एक मोटिवेटर आहे. त्यांच्या मते चांगला लीडर हा चांगला मोटिवेटर असला पाहिजे. त्यानं उत्साह आणि आशावादाची कास कधीही सोडता कामा नये. आपण या जगाला स्वर्गात परिवर्तित करू शकत नाही, पण ज्या रस्त्यावरून आपण चालत आहोत त्या रस्त्यावरचे 2-4 काटे जरी दूर केले तर त्या प्रवासाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. त्यामुळे जिथं जायचं राहायचं तिथं आपल्यातला चांगुलपणा, ऊर्जा आणि आशावाद वाटत राहायचा. ही खूणगाठ बांधून काम करत असणारे IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील जेव्हा एका बीडला 10वीच्या मुलीच्या सत्काराला उपस्थित राहतात. त्या मुलीला 10वीला 98.5% गुण मिळाले होते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ती मुलगी स्मशानात काम करणाऱ्या कुटुंबात जन्माला आली होती. रात्री ज्यावेळी घरात दिवा पेटायचा नाही त्यावेळी स्मशानात पेटलेल्या चितेच्या उजेडात तिनं अभ्यास केला होता. एकीकडं हे सत्य आणि दुसरीकडं वडिलांना त्रास होऊ नये म्हणून आत्महत्या करणारी मुलगी. ही सगळी तरुणाई IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांना दिसत होती. आणि मग त्यांना तो प्रश्न पडतो की स्वातंत्र्यानंतर 73 वर्षांनीही आपण अशा हताश करणाऱ्या, अवेळी मालवलेल्या दीपज्योतींना सामोरं जायचं. कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यात अशा अनेक शोकांतिका रोज घडत असतात. पोटात गोळा येतो, मन आक्रोश करतं, विचार करायच्या शक्तीचा निपात होतो आणि यावेळेला वाटतं की आपण या समाजाचं काही देणं लागतो का. आणि ही संवेदनशीलताच या पुस्तकात पदोपदी आपल्याला आढळते. या पुस्तकाचे नाव आहे कर हर मैदान फतेह. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. आज मी खूप सुंदर प्रेरणादायी पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आले आहे. IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं दुसरं पुस्तक कर हर मैदान फतेह. दुसरे यासाठी म्हणते की मन में है विश्वास हे पुस्तक महाराष्ट्रातलं सर्वाधिक खपाचं पुस्तक ठरलं.
या पुस्तकानं तरुणाईला दिशा दिली, स्वप्न दाखवली. या पुस्तकात विश्वास नांगरे पाटील यांचा खेड्यापासून ते IPS ऑफिसर बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी अधोरेखित केलाय. पण तो प्रवास तिथंच संपला नाही. जेव्हा IPS ऑफिसर म्हणून निवड झाली त्यानंतर सुरुवातीचे हार तुरे सत्कार आणि त्यानंतर खडतर ट्रेनिंग काळ. हा ट्रेनिंगचा काळ कसा होता हे सांगत असताना IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील लिहितात की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बदलवत असतात. तुम्ही एकटे विश्व बदलवू शकत नाही. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदतीची गरज भासणार आहे. आरंभपासूनच मित्र जमवा, सहकार्यांना विश्वासात घ्या. प्रत्येक अनोळखी व्यक्तीला सुद्धा तुमच्या प्रवासातील दीपस्तंभ बनवण्याचा प्रयत्न करा. कवायत हा त्यासाठीचा यशोमार्ग आहे. तुम्ही ड्रिलच्या कमांड फॉलो करताना समानतेचा, एकतेचा पाया घट्ट करणार आहात. तुमचा रंग, भाषा, वंश, शिक्षण आणि सामाजिक दर्जा हळूहळू गळून पडणार आहे. तुम्हाला नखशिकांत सबळ व्हायचंय. त्यासाठी हृदयाचा आकार आणि मनाचा पल्ला मोजा. त्यावरून तुम्ही काय चमत्कार करू शकाल याची कल्पना येईल. हेच कळालं त्या ट्रेनिंगमध्ये सांगत असताना विश्वास नांगरे पाटील लिहितात की तुमचं गणवेश रोज बारकाईनं तपासलं जाईल. तुमचा गणवेश व्यवस्थित स्टार्च करून इस्त्री केलाय का? तुमच्या बुटाला, बेल्टला एकदम चकाचक पॉलिश केलंय का? तुमची रायफल सिलिंग नीट खेचली आहे का? तुमची कॅप आणि बॅटनची पोझिशन योग्य आहे का? प्रत्येक गोष्ट 10दा चेक होईल. बहुतांश वेळा चुकाच काढल्या जातील. आणि तुम्ही स्वतः कितीही परफेक्ट राहण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला दूषणच दिली जाते. या सगळ्या खडतर प्रशिक्षणामध्ये मात्र माणूस तयार होतो, त्याला त्याची दिशा दिसते. IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील म्हणतात की आयुष्य आहे, याचा अर्थ संकट येतील, अडथळे येतील, पण त्या भीतीनं जे कमकुवत आणि दुबळे लोक असतात ते नवे संकल्प हातात घेतच नाहीत. रहाट गाडग्यात आनंदी असतात. मध्यम प्रवृत्तीचे लोक नवं काम उत्साहानं सुरू करतात. पण विरोध झाला, अनपेक्षित संकटे आली की गर्भगळीत होतात आणि पळ काढतात. पण जे उत्तम प्रवृत्तीचे आणि प्रकृतीचे लोक असतात ते कितीही संकट येवोत, कितीही आव्हानं येवोत, खचत नाहीत, तुटत नाहीत, उभं राहतात कणखरपणे आणि धैर्यानं प्राप्त परिस्थितीचा सामना करतात. जे कार्य हाती घेतलंय ते पूर्णत्वास नेतात. ते आपल्या आयुष्यात एकच मंत्र पुढे नेतात, तो म्हणजे कर हर मैदान फतेह. हे पुस्तक जगण्याची प्रेरणा देतं, ऊर्जा देतं, एक नवा आत्मविश्वास देतं. हे पुस्तक सांगतं की आयुष्यात अडचणी, संकट येतील, पण घाबरू नका, हतबल तर अजिबात होऊ नका. ही संकट तुमच्या कणखरपणानं पळून जातील. आणि हेच पुस्तक कर हर मैदान फतेह. मित्रो, आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.